फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला राजस्थानी खुबा रोटी कशी करतात आणि ती पालक घालून मी कशी करते ते मी सांगणार आहे। तर त्यासाठी मी ते पालक ब्लांच करून घेतलेला आहे। आता तो मी मिक्सरला याची पालकाची प्युरी करणार आहे। झाकून ठेवल्यामुळे याच्यात थोडासा कलर चेंज झालेला आहे, नाहीतर फ्रेश कलर राहतो याचा। आता मी हे मिक्सरला प्युरी करून घेते। आता इथे मी पालकाची प्युरी तयार करून घेतलेली आहे। पुढची प्रोसेस सांगते। इथे मी गव्हाचं पीठ मोठे बाउलने 1-2 बाउलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी थोडेसे ओवा, एक अर्धा चमचाभर ओवा चोळून घालते। त्यानंतर चवीपुरतं मीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, कलर थोडासा व्यवस्थित चांगला यावा म्हणून, आणि याच्यामध्ये मी 1-2 चमचेभर तेल घालते। कच्चं तेल घालायचं आहे आणि थोडंसं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला तेल। जेणेकरून हे खुबी रोटी ना थोडेसे खुसखुशीत व्हावेत यासाठी। अशा पद्धतीने हे मी पिठाला आता तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपण जी पालकाची प्युरी केलेली आहे ती थोडी थोडी करून घालायची आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। पाणी वापरायचं नाही, या प्युरीमध्येच आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। आता इथे मी तेलाचा हात लावून व्यवस्थित घट्ट असं मळून घेतलेलं आहे। आणि महत्त्वाची टिप म्हणजे एक तर तुम्ही जाड पीठ घ्या, थोडंसं जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घ्या। अन्यथा काय करा, याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये जर बारीक दळलेलं असेल तर याच्यामध्ये बारीक रवा जो असतो तो थोडासा ॲड करायचा, म्हणजे ह्याला थोडासा जाडसरपणा पिठाला किंवा रवाळपणा जो म्हणतात ना तो येईल, म्हणजे व्यवस्थित खुबा रोटी होईल। तर मी ते जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मी रवा ॲड केलेला नाही। ही महत्त्वाची टिप आहे। आता हे मळून झालेलं आहे आपलं। आता मी एक 15-20 मिनिटासाठी याला रेस्ट देते। आता इथे 15-20 मिनिटाची पिठाला रेस्ट झालेली आहे। चला तर आपण आता पुढची प्रोसेस करूया। तर मी पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि हाताने याची रोटी तयार करून घेणार आहे। थोडीशी आपल्याला जाडसर लाटायची आहे ही। अशा पद्धतीने पीठ घालून हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही जाडसरच लाटायची आहे आणि याला आता आपण बोटाच्या सहाय्याने चिमटे द्यायचे आहेत। मग तुम्ही अशीच द्या किंवा अशी द्या, चालेल। मी अशा पद्धतीने हे चिमटे देते, थोडेसे खोलवर जाऊ देते, म्हणजे दिसायलाही छान होईल आणि नंतर जी प्रोसेस सांगणार आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसेल। अशा पद्धतीने पूर्ण आतपर्यंत अशा पद्धतीने गोल मी चिमटे देऊन घेते। अशा पद्धतीने मी हे पूर्ण रोटीला चिमटे देऊन घेतलेले आहेत। आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी गॅसवर तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे। त्यानंतर मी ही रोटी आता या बाजूने आधी शेकून घेते। मध्यम आचेवर व्यवस्थित शेकायची आहे, कारण जाड आहे, आत कच्ची नाही राहिली पाहिजे। त्या हिशोबाने आपण आता मध्यम आचेवर व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। आता एक बाजू भाजलेली आहे, आपण दुसरी बाजू पण भाजून घेऊया। आता दुसरी बाजू थोडीशी भाजलेली आहे। आपल्याला ही रोटी खरपूस भाजून घ्यायची आहे। त्यासाठी मी काय करणार आहे, आता तवा बाजूला घेणार आहे। आता इथे मी पापड भाजायची जाळी ठेवते आणि त्याच्यावर ही रोटी या बाजूने आपण व्यवस्थित शेकून घ्यायची, खरपूस शेकून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित हाताने पलटून शेकून घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने मी बाकीच्या पण रोटी करून घेते। अशा पद्धतीने हे खुबा रोटी तयार आहे। हे गरम गरम असतानाच याच्यावर भरपूर असं तूप घालायचं। कुणी पातळ करून घालतं, पण मी घट्ट घालते। जास्त असं घालायचं आहे, गरम असल्यामुळे ते आपोआप मेल्ट होतं। याला भरपूर तूप असेल तरच ही रोटी छान लागते। अशा पद्धतीने ही खुबा रोटी तयार आहे। त्याच्याबरोबर मी डाळीची आमटी घातलेली आहे शेजारी वाटीमध्ये आणि थोडंसं लोणचं। अशी ही खुबा रोटी मस्त तयार आहे। जेव्हा आपल्याला भाजी भाकरी किंवा चपाती भाजीचा कंटाळा येतो तेव्हा ही रेसिपी नक्की करून पहा। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।